तर नमस्कार मित्रांनो, सक्षम गार्डनिंग ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आपलं हे झाडं आहेत. तर या झाडाला बघू शकता थ्रिप्सनी अटॅक केलेला आहे पूर्ण. बघू शकता किडे लागलेले आहेत आतमध्ये अख्ख्या. हे बघा, पूर्ण किडे लागल्यामुळं आज आपण ह्याला औषध बनवणार आहे. कोणतं औषध लागणार आहे मी ते तुम्हाला सांगणारच आहे. तर कोणतंही स्किप नाही करायचं तुम्ही व्हिडिओ. तर या सगळ्या झाडांना काय काय टाकायचं आणि कोणतं औषध मारायचं तेच आपण जाणून घेणार आहे. तर आता आपण हे पुढं बघून घेऊया साहित्य. तर ह्याला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पहिलं 3 मिरच्या घ्यायच्या आहेत. हे मी 1 लिटरचं बनवत आहे. 3 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, हे आपल्याला एवढा बघू शकता, कडुलिंबाचा पाला, थोडीशी तंबाखू घ्यायची आहे. आणि आपलं लवंग घेतल्याने काय होतं, वास खूप राहतो त्याला. ह्यानी लवकरात लवकर वास खूप येतो लसणाचा आणि लवंगचा, म्हणून त्यांनी पळून जातं. आणि ह्यानी काय काम करतं, ते झाडांवरच्या जे किडे आहेत ते मरतात. आणि तंबाखूचं काय काम आहे की त्यांनी वासामुळे त्याच्या पण लागत नाहीत किडे. आणि कडुलिंबाच्या ह्याने तर तुम्हाला माहितीच आहे, खूप आरोग्याला हानिकारक आणि हे असतो. तर त्यासाठीच आपल्याला 1 लिटर पाणी घ्यायचं आहे. तर ते मी पाणी चुलीवर हे बघू शकता, आपली चूल आहे. तर चुलीवर हे मी पाणी 10-20 मिनटापूर्वी तापवायला ठेवलेलं होतं. बघू शकता पाणी तर पूर्ण तापलेलं आहे, उकळीही आलेली आहे. तर आता त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण कडुलिंब आणि ते टाकून घेऊयात, पाला कडुलिंबाचा. मी टाकतो कडुलिंबाचा पाला सर्वप्रथम. तर ह्या मिरच्या आपण आता तोडून घेऊयात आणि मग टाकूयात. बघू शकता मी तोडतोय मिरच्या. मिरच्या कधीही घेतल्या ना तोडूनच टाकायच्या बरं का. आता तोडून झालेल्या आहेत. आता ह्या मिरच्या मी त्यात टाकून देतो. तर आता आपण ही तंबाखू जे आहे ती टाकून घेऊयात. या लसणाच्या पाकळ्या सुद्धा ठेचून घ्यायच्या आहेत बरं का. आता मी ठेचतो या पाकळ्या. तर ताटात नाही, या लसणाच्या पाकळ्या मी खाली काढून घेतल्यात. आता मी ह्याला एका दगडाच्या माध्यमातून ठेचून घेतो. तर हा दगड घेतलेला आहे, त्या दगडाच्या माध्यमातून आता मी ह्याला ठेचतो. लई नाही ठेचायच्या बरं का. बघू शकता आता ठेचलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सगळ्या पाकळ्या. उकळी आलेली आहे पाण्याला, बघू शकता. तर आता हे लवंग आणि हे जे राहिलेले आहे ते आपण सगळं मिश्रण टाकून घेऊयात. तर आता हे मी सर्वप्रथम सगळं हलवून घेतो बघा. आता आपल्याला फक्त अजून तास नाही तर लईतले ना 15 मिनटं आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे फक्त. तर हे बॉईल होईपर्यंत हे होतं आहे बॉईल. 15-20 मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला, जोपर्यंत ह्या पानांचा रंग पिवळा होत नाही तोपर्यंत हे असंच ठेवायचं आहे. बघू शकता आगही मी कमी केलेली आहे. बघू शकता एवढीच आग ठेवायची आहे, दिसती का. लो फ्लेमवरच आपल्याला आता हे सगळं उकळून घ्यायचं आहे. थोडंसं मी ह्याला फुकणीने फुकतो. बघू शकता आता मी पकवलेलं आहे. आता ह्याला मी पकवून घेतो, मग तुम्हाला दाखवतो. आणि थ्रिप्स, माईस, हे सगळे प्रकारचे जे किडे असतात आपल्या ह्याच्यावर, आळी, हे तर हे आपण 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 2 ते 3 ml हे टाकायचं आहे. ते मी स्प्रे तुम्हाला करून दाखवेन, बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून. ह्या आपल्या झाडाचाही व्हिडिओ आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. या झाडाची नवीन मी आणलेलं आहे, बघू शकताय. सगळ्या झाडांना कसं मारायचं त्याप्रमाणेचा आपला हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे. तर आता बॉईल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. लवकरात लवकर बॉईल होण्यासाठी आता आपण ह्याच्यावर आहे ना एक झाकण ठेवूयात, ज्याने लवकरात लवकर ह्याला उकळीन 2-3 उकळ्या काढायच्या आहेत आपल्याला. तर मी असं हे ह्याच्यावर ठेवत आहे, बघू शकता. हे मी असं ठेवलेलं आहे ह्याच्यावर. अगं फक्त एवढीच ठेवायची आहे, बघू शकताय.
हे असं हे आपलं उकळून झाल्यानंतर बघू शकता. मग आता मी तुम्हाला दाखवतो नंतर डायरेक्ट. आता आग एवढीच ठेवायची आहे बघू शकताय. तर बघू शकताय उकळी पण आलेली आहे आणि आपली आग पण चांगली मी अजून लावलेलीच आहे बघू शकताय. तर आता फक्त ही उकळी जी आलेली आहे ती हलवायची आहे. हे बघू शकता असं असं करून हे हलवून घ्यायचं आहे बघू शकताय. हलवून घेऊन मग हे आपण आता हे नंतर थोडं जरा गाळून घेऊयात बघू शकता. अजून एक मी उकळी आणून देणार आहे आणि मग हे गाळून तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता आगही मी आता विझवून घेतलेली आहे. आता आपण हे बघू शकता आता थंड करून मग आपण हे गाळून घेऊयात बघू शकता. तर आता मी ह्याच्यातलं सगळं जे चालू आहे ते आपण गाळून घेऊयात आणि मग मी तुम्हाला दाखवतो. तर मी पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे हे बघू शकताय. पूर्णपणे आपण एका शेगडीमध्ये गाळून घेतलेलं आहे. आता ह्याला असंच ठेवून गार करून मग आपल्याला हे वापरायचं आहे. तर आता कसं वापरायचं तेही मी तुम्हाला दाखवतो आणि स्प्रेही मी करून दाखवणार आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो पुढं. तर आता बघू शकताय आपण हे आहे जे आहे औषध ते आपण पाण्यामध्ये ओतायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हे 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. आपण हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. हे एवढं टाकलेलं आहे. परत अजून घेऊयात आपण पाणी 5 ml मी हे घेतलेलं आहे बघू शकता ह्याच्यामध्ये. तर आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. बघू शकता हे झाडा याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं अजून आपण टाकून घेऊयात. मला थोडंसं वाटतंय कमी टाकलेलं आहे बघू शकता. आता ह्याचा आपण स्प्रे करून तुम्हाला मी दाखवतो. हे जे काय आहे हे वेस्ट नाही आहे बरं का. ह्याच्यातल्या मिरच्या काढून ठेवायच्या बाजूला. लसूण हे आणि जो पाला आहे आपण कंपोस्टिंगमध्ये टाकून द्यायचा आहे.
आता आपण या झाडांना आपले सगळं हे मारून घेतोय, बघू शकता. बघू शकता मारून घेतोय मी सगळ्या झाडांना. झाडाच्या मुळ्यांमध्येही टाकू शकता बरं का, हे बघू शकता मी मुळ्यांमध्येही टाकत आहे. हे पण तसंच करायचं, 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 2 ml 3 ml 4 ml घ्यायचं आणि ते आपल्या झाडांच्या मुळे टाकू शकतो आपण. हे बघू शकता मी हे टाकत आहे. हे चालतं बरं का मुळ्यांमध्ये टाकलं तरी पण. मुळ्यांमधले पण जे किडे कीटकनाशक जे असतात ते मरून जातात. तर होप हा तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला, तरी चांगला वाटला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ थोडं जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला खूप सपोर्ट होणार आहे. तुमचं एक सबस्क्राईब माझ्या लाख मोलाचा असेल बरं का. आणि हे जे आपण आहे हे अशा बॉटलमध्येही हे स्टोअर करून आपण 2 ते 3 4 महिनेही वर्षभरही देखीलही आपण हे असंच ठेवू शकतो बरं का. पण तुम्ही वर्षभर ठेवलं तर ते जे साईड इफेक्ट आहे ते थोडंसं कमी होईल. तर तुम्हाला थोडंसं कमी पाणी टाकूनच हे तुम्हाला असं मारून घ्यावं लागणार आहे बरं का. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर आणि हॅपी न्यू इयरच्या तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष आनंददायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बघू शकता गुलाबही आपलं उरलेलं आहे. बाय. कसा व्हिडिओ आवडला नक्की मला कमेंटमध्ये सांगा.